शीतल्स क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 10 वेगवेगळे आरी वर्क बुट्टा डिझाईन आणि त्यांना कसे तयार करायचे याची पूर्ण माहिती। प्रत्येक बुट्टा युनिक आहे आणि त्याच्या सजावटीची पद्धत सुद्धा वेगळी आहे। चला तर मग सुरुवात करूया। हा बुट्टा छोटे गोल्डन बीड्स वापरून फुलाच्या आकारात तयार केला जातो। मधोमध एक मोठा गोल्डन मोती ठेवून आजूबाजूला लहान मोत्यांची रिंग तयार केली जाते। अतिशय साधा आणि नाजूक बुट्टा आहे। हा बुट्टा छोटे गोल्डन बीड्स वापरून फुलाच्या आकारात तयार केला जातो। मधोमध एक मोठा गोल्डन मोती ठेवून आजूबाजूला लहान मोत्यांची रिंग तयार केली जाते। अतिशय साधा आणि नाजूक बुट्टा आहे। या बुट्ट्यामध्ये मधोमध एक लाल कुंदन स्टोन असतो आणि त्याला गोल्डन बीड्सने घेरले जाते। प्रत्येक बीड चेन स्टिच वापरून शिवला जातो। हे आरीवर्क बुट्टे करण्यासाठी जे कुंदन वापरले आहेत ते कापडावर लावण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर करावा लागतो। ज्या ठिकाणी आपल्याला कुंदन लावायचं आहे त्या ठिकाणी थोडासा फॅब्रिक ग्लू लावा आणि त्यावरती कुंदन व्यवस्थित दाबून ठेवा। ते थोडा वेळ सुकू द्या। जर ते सुकू न देता लागलीच आपण डिझाईन करायला घेतली तर ते कुंदन हलवू शकतात। यामध्ये मी चौकोनी कुंदन वापरला आहे। तुम्ही मिरर सुद्धा वापरू शकता। आजूबाजूला गोल्डन बीड्स लावून फ्रेम तयार केली जाते। हा बुट्टा रिच लुक देतो। थेंबाच्या आकाराचा लाल स्टोन लावला जातो आणि त्याला अर्धवर्तुळात गोल्डन बीड्सनी सजवले जातं। याला थोडा क्लासिक झळाळी देणारा लुक असतो। हा बुट्टा पूर्णपणे गोल्डन मोत्यांनी तयार केला आहे। एकत्रित मोठे बीड्स वापरून त्यांना फुलांसारखे गुंफले जाते। या बुट्ट्यामध्ये लाल कुंदनभोवती बीड्सची रिंग आहे आणि खाली 3 लटकणारे बीड्स लावले जातात। हा ट्रेडिशनल पद्धतीचा बुट्टा आहे।
हा बुट्टा अगदी साधा पण उठावदार आहे. मोठा मोती लावून 3 जरी ट्यूब बीड्स एका ठिकाणी एकत्र लावलेले आहेत आणि साईडला छोटे शुगर बीड्स लावले आहेत. हा बुट्टा लहान जागेसाठी योग्य ठरतो. या बुट्ट्यामध्ये मधोमध एक लाल कुंदन असतो. त्या कुंदनभोवती शुगर बीड्सने रिंग तयार केली जाते आणि त्या शुगर बीड्स रिंगच्या भोवती मोठ्या गोल्डन मोत्यांनी रिंग केली जाते. याची छान फुलासारखी डिझाईन तयार होते. हा बुट्टा थोडा उठाव देतो आणि नेहमीपेक्षा खास दिसतो. हा बुट्टा एका सुंदर फुलाप्रमाणे दिसतो. मध्यभागी मोठा गोल्डन मोती घातला जातो. त्याच्या भोवती सर्व बाजूंना झरी ट्यूब बीड्स शिवले जातात. प्रत्येक झरी ट्यूब बीड्सच्या शेवटी शुगर बीड लावला जातो.
थेंबाचा आकाराचा लहान स्टोन लावला जातो आणि त्याला गोल्डन शुगर बीड्सने फ्रेम केली जाते. खाली 3 लटकणारे मोठे गोल्डन मोती लावले जातात व त्या मोत्यांच्या खाली गोल्डन शुगर बीड लावला जातो. हा बुट्टा दिसायला छान दिसतो. ही बुट्टा डिझाईन ब्लाऊज किंवा ड्रेसवर वापरता येईल. अगदी सुंदर आणि उठावदार दिसते. तुम्हाला या डिझाईन्स कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आकर्षक आरीवर्क डिझाईनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या डिझाईनसह. तोपर्यंत नमस्कार.